ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो, मी खोटं बोलत नाही. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात, सगळेच 5 वाजता. तू किती वाजता उठतो रे बाबा? 5 वाजता. सगळे लवकर उठतात की नाही? काय कौतुक तुमचं लवकर उठायचं. आणि मी खोटं बोलत नाही. अरे आम्ही कोण सांगतं? आम्ही तर खोटं बोलतच नाही, पण यांना सांगावं लागतं की मी खोटं बोलत नाही. खरंय का नाही? आणि दमदाटीचं राहू दे रे, कोण घाबरत नाही, कोण घाबरत नाही, कोण घाबरत नाही. आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. पण दमदाटी केली ना, दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतंय ना, त्याला मला फार विनम्रपणे सांगायचं, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ, बाहर मत चलाओ. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे आणि आज 4थ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण जोरदार रंगले असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. निवडणुकीपूर्वी अजित पवार गटामध्ये असलेले निलेश लंके हे अहमदनगरच्या उमेदवारीसाठी शरद पवार गटामध्ये सामील झाले. त्यानंतर जाहीर प्रचारामध्ये अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशारा दिला. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो. ते म्हणतील बघतो करतो, फक्त लोकसभा इलेक्शन होऊ द्या. एकदा लोकसभा इलेक्शन संपलं त्यांची पार्टी सुद्धा तिथे संपणार आहे, हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो. तर या विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य लोकांना धमकी होती, तुम्ही जर अशोक बापूंच्या पाठीमागे राहिला तर तुम्हाला मी बघतो, असं ते नेते त्या ठिकाणी सांगत होते. तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो, तुम्हाला काय करायचं करा. आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही, आम्ही भक्कमपणे अशोक बापूंच्या पाठीमागे उभं. यावरून आता निलेश लंके यांच्यासाठी सुप्रिया सुळे धावून आले आहेत. सुप्रिया सुळे यांनी धमकी दिल्याबद्दल अजित पवार यांना खडेबोल सुनावलेत. अजित पवार प्रचार सभेत निलेश लंके यांना जाहीर इशारा देत असं म्हणाले होते की अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्टर मी आहे. तू जर धमक्या दिल्या, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागं लागलो तर तुझी अशी जिरवीन की तुला सतत अजित पवारच तुझ्या डोळ्यासमोर दिसतील. तू माझ्या नांदी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नांदी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू किस झाड की पत्ती है, तू काय समजतोस स्वतःला, असा इशारा अजित पवार यांनी निलेश लंके यांना दिला होता. यावरून महाविकास आघाडीकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. अजित पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील उत्तर दिलंय. अजित पवार यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी भाषणामध्ये धमकी देण्याबाबत उत्तर दिलंय. सुप्रिया सुळे असं म्हणाले आहेत की ते म्हणतात की मी सकाळी लवकर उठतो. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात आणि दमदाटीचं राहू द्या, कोण घाबरत नाही तुमच्या दमदाटीला. आजच्या सभेत तर कुणीतरी भाषण चालू असतानाच समोरून म्हणाला रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. दमदाटी केली तर ती सुसंस्कृत महाराष्ट्र खपवून घेणार नाही, आम्ही ती खपवून घेणार नाही. निलेश लंकेला जे दमदाटी करतात त्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे की दमदाटी तुमच्या घरात करा, बाहेर चालू देणार नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना खडेबोल सुनावलेत. त्यामुळं नगरमध्ये विखे जिंकणार की लंके यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.